या चालू करायचं का? सर्व पत्रकार मित्र आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. खिडकी बंद करून द्या. खिडकी बंद करून द्या. लाईट येते ते. पडदे आडवं करून द्या. एक साइड लाईट येते. पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश बाबू देशमुख, माजी आमदार राजूजी तिमांडे, अध्यक्ष सुनील भाऊ, त्याचबरोबर सुनील भाऊ, नंतर आमचे माथाडकर साहेब, समीर आणि सर्व आमचे सहकारी या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. 12 डिसेंबरला आदरणीय शरद पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि नागपूरला दुपारी 3 वाजता जे नागपूरचं जे झिरू मैल आहे त्या ठिकाणी जी आमचे तरुण आमदार रोहित पवार यांची जी संघर्ष यात्रा जी निघालेली आहे त्या यात्रेचा 12 डिसेंबरला दुपारी 3 वाजता पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे. ही संघर्ष यात्रा जी निघाली आपल्याला माहित आहे की 24 ऑक्टोबर पासून ही संघर्ष यात्रा निघाली. 800 किलोमीटर ही संघर्ष यात्रा आमदार रोहित पवार आणि सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी चालत चालत त्या निमित्तानं नागपूरला पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी पवार साहेब त्याचा समारोप करणार आहे आणि तिथे राज्य शासनाला जे काही महाराष्ट्रासमोर ज्या अनेक समस्या आहेत त्या बाबतीत निवेदन सुद्धा देणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे 12 डिसेंबर म्हणजे पवार साहेबांचा वाढदिवस आणि पहिल्यांदा पवार साहेब स्वतःच्या वाढदिवसानिमित्तानं तिथे येत आहे. वाढदिवसात आम्ही काही अलग असा कार्यक्रम करणार नाही कारण की मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन, कुणबी आंदोलन ते परिस्थिती आहे. पण तरी पण लोकांची इच्छा ती वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा साहेबांना कुठेतरी अलग भेटून द्याव्या जे जे थांबले असतील तिथे. त्या पद्धतीनं वाढदिवस सुद्धा पवार साहेबांचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही संपूर्ण सर्व सहकारी इथे आलेलो आहोत. इथे आमच्याबरोबर जे संघर्ष यात्रेचं संपूर्ण विदर्भाचं बाबतीत जे संपूर्ण काम पाहतात ते आमचे रविकांतजी वरपे, डॉक्टर जोगदंड हे सुद्धा इथे आलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे की जे काही महत्वाचे प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आहे, पहिली गोष्ट तर 7 डिसेंबर पासून अधिवेशन चालू होणार आहे. 7 डिसेंबर पासून अधिवेशन चालू झाल्यानंतर फक्त 10 दिवस अधिवेशन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. आपल्या वर्ध्याच्या बाजूला असलेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2-1.5 वर्षामध्ये 460 आत्महत्या झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इतके ज्वलंत प्रश्न असताना त्याची व्यवस्थित चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर लोकांचे मत ऐकून घेतले पाहिजे, सूचना ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. या दृष्टीनं हे अधिवेशन फक्त 10 दिवसाचं जे शासनाने घेतलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करतो. हे अधिवेशन कमीत कमी 1 महिना तरी राज्य शासनाने घ्यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची मागणी आहे. त्याचबरोबर जो महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला माहित आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस जो आलाय त्याचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. आता काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही पंचनामे करू, पण आता ते अवकाळी पाऊस चालू होऊन जातो 4 दिवस झाले. कमीत कमी लगेच अवकाळी पावसाची सुरुवात झाल्यानंतर याची संपूर्ण पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने द्यायला पाहिजे होते. पण मुख्यमंत्री राज्याच्या बाहेर प्रचार करून आले, तिकडे उपमुख्यमंत्री प्रचाराला आहे, इकडे कोणाचं काही लक्ष नाही. त्याच्यामुळे आता फार उशिरा पंचनाम्याचे आदेश दिले, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून
मोठी चांगल्या पद्धतीने मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे. आज कापूस मोठ्या प्रमाणात कापसाचं शेतामध्ये नुकसान झालं आहे. कापूस आता ओला झाल्यामुळे त्याची प्रत घसरली आहे. तुझी कल्पना असेल आता काय त्याला भाव मिळणार आहे कमी भाव. त्याच्यामुळे ओला झाल्यामुळे संपूर्ण कापूस ओला झाला आहे. तुरीचं नुकसान आहे, अनेक पिकाचं भाजीपाल्याचं नुकसान आहे. हे लवकरात लवकर पंचनामे त्याचे व्हायला पाहिजे आणि चांगली भरघोस मदत मिळायला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की कापूस आणि सोयाबीनची आपल्याकडे काय परिस्थिती आहे. हा संपूर्ण आपला विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्राचा अजून काही भाग मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन त्या भागामध्ये होतो. आणि कापसाच्या बाबतीत जे आज भाव आहे, मी 2-3 दिवसापूर्वी माहिती घेतली 7,200 होते. काल मी अमरावतीला विचारलं 6,900 भाव आले. आणि कापसाची ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना भाव मिळायला पाहिजे. आमचं जेव्हा सरकार होतं 2 वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही 12, 12.5, 13, 13,500 पर्यंत आम्ही कापसाला भाव दिले. पण मागच्या वर्षी सुद्धा सरकारने भाव दिले नाही आणि यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती आज कापसाची आहे. त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने, केंद्र शासनाने लवकरात लवकर आयात निर्यात धोरण त्यानिमित्तानं आखून व्यवस्थित शेतकऱ्यांना कसे भाव मिळतील या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. सोयाबीनच्या बाबतीतली ती परिस्थिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 10 वर्षापूर्वी तुम्ही लक्षात घ्या 2013ला देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि त्या दिंडीमध्ये दोघेही आपले टाळ वाजवत मागणी करत होते. आणि त्यावेळेस आमचं सरकार आम्हाला मागणी करत होती की सोयाबीनचे भाव कमी आहे तर राज्य शासनाने 6,000 रुपये सोयाबीनला भाव दिले पाहिजे. कापसाचे भाव 10,000 रुपये दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल हे दोघेही त्यावेळेस टाळ गळ्यात लटकून दिंडी वाजवत, दिंडीमध्ये टाळ वाजवत अशा पद्धतीच्या मागण्या करत होते. आता ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, सरकार आहे. ते पाशा पटेल तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी जी मागणी 10 वर्षापूर्वी केली होती 6,000 रुपये सोयाबीनला, आता 10 वर्षामध्ये अनेक भाव वाढले. त्यामुळे सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. ही आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी मूल्य आयोग जे शेती पिकाची आधारभूत किंमत ठरवतं, त्या शेती मूल्य आयोगाचे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहे. आज त्यांच्या हातामध्ये अधिकार आहे. तर मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की जी आधारभूत किंमत जाहीर केली कापसाची ती 6,620 रुपये केंद्र शासनाने जाहीर केली. 6,620 आणि तुमची सोयाबीनची जाहीर केली 4,600 रुपये प्रति क्विंटल. आता कृषी मूल्य आयोगाचे ते अध्यक्ष असताना ते आपली शेतकरी दिंडी विसरली असं वाटतं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल त्यांनी ज्या 10 वर्षापूर्वी मागण्या केल्या होत्या त्या तरी त्यांनी पूर्ण कराव्या अशी आमची त्यानिमित्तानं मागणी आहे. पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये. 1 रुपया पीक विमा करावा कोणाची मागणी नव्हती. सगळे शेतकरी प्रीमियम भरायला तयार होते. फक्त नुकसान झालं की त्याचा मोबदला मिळावा ही त्याची मागणी. पण आज पीक विम्याचे सुद्धा नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला मिळत नाही. विजेच्या बाबतीत सुद्धा प्रचंड नाराजी. आता रब्बीचा हंगाम चालू झाला. गहू आहे, चना आहे, सोला आहे. त्या निमित्तानं त्याची आता त्याला ओलिताची आवश्यकता पडेल. आता रात्री तो ओलिताला जावं लागतं. रात्रीची वीज आहे, दिवसाची वीज नाही आहे. त्याच्यामुळे दिवसाची वीज त्या निमित्तानं दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 3 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसनी जाहीर केलं की आम्ही आता सोलर फीडरच्या माध्यमातून दिवसाची सुद्धा वीज देणार. पण हे सोलर फीडरला यायला 3 वर्ष लागतील, 3.5 वर्ष लागतील. तोपर्यंत सकाळच्या विजेचं, दिवसाच्या विजेचं काय? बाहेरच्या राज्यातनं नसेल तर बाहेरच्या राज्यातनं वीज खरेदी केली पाहिजे आणि ती शेतकऱ्याला सकाळी ओलितासाठी दिली पाहिजे. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये कंत्राटी भरतीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. या सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो, जळगाव जिल्ह्यामध्ये
तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदार कंत्राटी भरतीनी भरण्याची जाहिरात पेपरमध्ये दिली. ही जाहिरात पेपरमध्ये आल्यानंतर तिथे आंदोलन झाले, मोर्चे निघाले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हा काही मी माझ्या अधिकारात हे तहसीलदार नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरती करायचा आदेश काढत नाही, मला सरकारचा आदेश आला म्हणून मी आदेश तशी जाहिरात दिली आहे. आता मला सांगा की कंत्राटी पद्धतीने तुम्ही तहसीलदार भरायला लागले, नायब तहसीलदार भरायला लागले. हे प्रशासनातले आपल्याला माहित आहे तहसीलदार किती तालुक्या लेवलला महत्वाचा असतो. पण ते देवेंद्र फडणवीस मधल्या काळामध्ये सांगितलं नाही कंत्राटी पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला. अरे आम्ही कंत्राटी पद्धतीचा निर्णय घेतला होता कोणत्या पदासाठी की ज्या पदासाठी कोणी लोक मिळत नाही. कॉम्प्युटर टीचर असे जे काही कमी लोक ज्या पदाला मिळतात, कमी विद्यार्थी त्या पदाला किंवा कमी मुलं मिळतात त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतला होता. तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ उद्या तर मुख्यमंत्री कंत्राटी भरावं लागेल आपल्या महाराष्ट्राला ती परिस्थिती झाली. त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने कंत्राटी भरती मधल्या काळामध्ये जरी म्हटलं असेल तरी अजून अनेक ठिकाणी कंत्राटी भरती चालू आहे. असे अनेक प्रश्न आहेत. आता सर्व प्रश्नाचा उल्लेख करत नाही पण असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. पण इतके मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर असताना फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महागाई असे अनेक प्रश्नांच्या बाबतीत त्यांचं कोणतेही लक्ष नाही. आणि हे सगळं महाराष्ट्रातील जनता उड्याडवाणी पाहत आहे. आणि हे सर्व प्रश्नांच्या बाबतीत राज्य शासनाला निवेदन द्यावं आणि राज्य शासन जे झोपेत आहे त्या झोपेतून जागा करण्यासाठी या संघर्ष यात्रेची सुरुवात झाली आहे. त्याचा समारोपाचा कार्यक्रम त्यानिमित्तानं 12 तारखेला आहे. तसं निवेदन या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सरकारला 12 डिसेंबरला दिला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. याच्यानंतर आमची हे झाल्यानंतर काय आमची नियोजनाची बैठक झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन द्यायला त्या निमित्तानं जाणार आहे. हे आपल्या माहितीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. काल मंत्रिमंडळाने बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की 33% पर्यंत त्यापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे याला मदत मिळणार आहे. सोबतच 3 हेक्टरापर्यंतची मर्यादा आहे. त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? कसं आहे की त्याचा आदेश जो आलाय तो आदेश अजून आमच्याकडे आला नाही. तो व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि त्यामध्ये काय सुधारणा करता येईल हे त्याचा आदेशाचा जो GR त्यांनी काढला असेल त्याचा अभ्यास करून त्याबद्दलच्या सूचना आम्ही राज्य शासनाकडून करू. आणि विधानसभेत सुद्धा त्यामध्ये जर काही सुधारणा करायची असेल तर त्यामध्ये आम्ही तो विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न मांडू. अजित पवार गटाचा कर्जतमध्ये 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. आता त्यांनी आपली चूल आता अलग मांडली आहे. तुम्हाला माहित आहे त्यांनी आपली चूल अलग का मांडली? अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून ते आमच्यातनं आमचे जे ज्येष्ठ नेते आमचे जे वरिष्ठ सहकारी होते ते सगळे बाहेर गेले आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना सुपारी दिली आहे की पवार साहेबांना राजकारणातून कसं घरी बसवायचं अशा पद्धती राजकारणात त्याची भारतीय जनता पार्टीकडनं त्या सुपारी मिळाली आहे. त्या पद्धतीने काम करतोय. त्या अधिवेशनाचं आता उद्घाटन झालंय. सुनील तटकरेंचं भाषण सुरू होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितले की काल निवडणूक आयोगाची सुनावणी होती त्याच्यात अजित पवार इथं कावड असा शब्द वापरला. कावडचा अर्थ भेकाड होतो आणि अजित पवार भेकाड असते तर त्यांनी वेगळं जाऊन सत्ता स्थापन केली नसती असं त्यांनी सांगितलं. काय त्या मी काही वाचलं नाही, ते माझ्या वाचण्यात नाही आलं. पण एक आहे की इलेक्शन कमिशनचं आता सुनावणी चालू आहे. अनेक साक्षी तिथे झाल्यात आणि सुनावणीचा निकाल काही. पण एक गोष्ट नक्की आहे, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली सर्व लोकांना माहित आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला हे सर्वांना माहित आहे. असं असताना हा पक्षही आमचा, हे चिन्हही आमचं. अशा पद्धतीनं जो प्रयत्न आमचे जे जुने सहकारी होते ते काही दबावाखाली जे करतायत त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनमध्ये आता योग्य तो निर्णय घेईल. पण एक आम्हाला सांगायचं आहे की इलेक्शन कमिशनवर जर दबाव असेल तर निर्णय काय होणार याची कल्पना आहे. पण इलेक्शन कमिशनवर दबाव नसेल आणि त्यांना जर कायदा नियम याच्या व्यवस्थित याचा संपूर्ण कायदा नियम पाळून जर त्यांना निर्णय द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आमच्या पक्षाकडेच राहिलं पाहिजे.
कायद्यानुसार नियमानुसार जर त्यांना निर्णय द्यायचा असेल तर, पण दबावाखाली जर त्यांना निर्णय त्यांना द्यावा लागला तर इलेक्शन कमिशन काय निर्णय देऊ शकतं हे आपण समजून घ्या. सर, अधिवेशनाच्या कालावधीच्या संदर्भात आपण म्हटलं की कमी कालावधी आहे, परंतु महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात 2 ते 3 आठवड्याच्या वरती अधिवेशन चाललं. आमच्या काळामध्ये कमी कमी 2-3 आठवडे तरी आम्ही अधिवेशन घेत होतो. त्यावेळी हे मागणी करायची 1.5 महिना घ्या. आम्ही 1.5 महिन्याची मागणी करत नाही, 10 दिवसाचं अधिवेशन आहे. आणि मी पहिल्यांदा पाहिलं की काहीतरी गुरुवारी अधिवेशन चालू होतं. कोणता दिवस आहे तर 7 तारीख म्हणजे गुरुवारचं वाटते. जेव्हा अधिवेशन जातात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, गुरुवारी अधिवेशन चालू झालं, गुरुवार शुक्रवार 2 दिवस अधिवेशन, परत 2 दिवस सुट्या. अर्ध्यापेक्षा जास्ती आमदार 2 दिवसाच्या अधिवेशनासाठी येणार नाही. का सुरेश भाऊ, तुम्हाला माहित आहे? सोमवारपासून अधिवेशन असलं तर 7 दिवसासाठी सरळ येतात. नाही आता 2 ते विचार करते 2 दिवस आहे, चला 2 दिवसासाठी करायला सोमवारला जाऊ, म्हणजे त्यातही 2 दिवस गेले, परत राहिले 8 दिवस. 1 आठवड्याचं अधिवेशन आहे हे. अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भाचे प्रश्न आहे आणि सरकार अशा पद्धतीनं या विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकरांनी येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रात दंगली घडतील असा सूतोवाच केला त्यांनी, आणि त्याचीच रोहित पवारांनी सुद्धा ओढली आहेत. काय सांगा? कसं आहे की तुम्हाला कल्पना आहे की अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की राज्य शासन स्वतः कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दंगली घडवता येईल आणि अस्थिर वातावरण करता येईल या दृष्टीनं राज्य शासनाचाच प्रयत्न आहे. तुम्हाला माहित आहे ज्या किती अनेक दंगली झाल्यात. तुमची सराटी येथे मराठा जे आंदोलक होते त्यांच्यावर अमानुषाचा लाठी हल्ला झाला. बीड येथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. संभाजीनगर किराडपुरा येथील दंगल, मुंबई येथील मालवणी भागातली झालेली दंगल, अशा अनेक ज्या दंगली महाराष्ट्रामध्ये झाल्या. एक प्रकारचं अस्थिर वातावरण करायचं आणि लोकांच्या समोर जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून त्यांना भरकटायला लावायचं, यासाठी अशा पद्धतीचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसाच प्रयत्न मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कशा पद्धतीनं भांडणं लागतील या दृष्टीने सुद्धा राज्य शासनाचा प्रयत्न इथे दिसतोय. मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यामुळे आज छगन भुजबळ दौऱ्यावर गेले असता त्यांना गो बॅकचे नारे लावण्यात आले. काय सांगा? कसं आहे, आता छगन भुजबळ साहेब सध्या शासनामध्ये मंत्री आहे. शासनामधल्या मंत्रीच बाहेर स्टेटमेंट देतो आणि मागणी करतो की अशी अशी आमची मागणी आहे. शासनामधल्या मंत्र्यांनी तर निर्णय घ्यायला पाहिजे. मंत्री कशासाठी असतो की त्यांनी बसून निर्णय घ्यायला पाहिजे, कॅबिनेटमध्ये आपले विचार मांडायला पाहिजे, आपलं मत मांडायला पाहिजे, तिथं निर्णय करून घ्यायला पाहिजे. आता राज्य तिथं आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ साहेब मागणी करायची की हे आयोग रद्द करा, हे करा, ते करा. ठीक आहे, त्यांनी तसा पद्धतीची मागणी कॅबिनेटमध्ये करावी. आणि दुसरे मंत्री म्हणतात, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा. म्हणजे या सर्व राज्य शासनामध्ये जेवढे मंत्री आहे, मुख्यमंत्र्यापासून तर मंत्र्यापर्यंत सगळे, यांच्या काही एकमेकांचा पायपोस एकाच्या पायात नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. कुणी काही बोलतं, कुणी काही वक्तव्य करतं. तुम्हाला माहित आहे की आपली ही संघर्ष यात्रा जी आहे ती आपल्या वर्धा जिल्ह्यातनं सुद्धा 3 दिवस जाणार आहे. त्या संघर्ष यात्रेचे जे नियोजन करतायत ते आमचे रविकांत परपे. कशा पद्धतीने ही संघर्ष यात्रा आपल्या वर्धा जिल्ह्यातून जाणार आहे त्याची आपल्याला 2 मिनिटं माहिती देते.